हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा। तर माझ्या नवीन रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। पाहू शकता इथे मी साहित्य घेतलेलं आहे। लसूण घेतलेला आहे, मी एक कांदा घेतलेला आहे, अद्रक घेतलेला आहे, अद्रकचा तुकडा, एक टमाटा घेतलाय आणि कोथिंबीर घेतलेली आहे। ते हे सर्व आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचे। पाहू शकता तुम्ही मैत्रिणींनो, अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही। संपूर्ण व्हिडिओ पहा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका मैत्रिणींनो। पाहू शकता इथे लसूण छान मी बारीक चिरून घेतलेला आहे। तर आपल्याला आता कोथिंबीर चिरून घ्यायची। बघा, ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आणि ती आपल्याला इथे छान बारीक चिरून घ्यायची। जास्त काही साहित्य लागत नाही मैत्रिणींनो, अगदी थोड्या साहित्यामध्येच आपली ही रेसिपी होऊन जाते आणि खूप टेस्टी होती। त्यासाठी सांगते, संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी पुढे काय करते ते। तो कोथिंबीर आपली छान बारीक चिरून झालेली आहे, पाहू शकता। तर आपल्याला आता इथे काय करायचे, ही अद्रक साइडला ठेवते मी आणि टमाटा चिरून घ्यायचा। एक टमाटा घेतलेला आहे, तुम्ही एक किंवा दोन टाकू शकता, 2-3 तुमच्या आवडीवर आहे। तर आपल्याला टमाटा पण छान बारीक चिरून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बघा। मैत्रिणींनो, माझ्या रेसिपी अगदी झटपट होणाऱ्या आहेत। व्हिडिओ मोठा नसतो, सगळे व्हिडिओ माझे छोटे छोटेच आहे। संपूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि छान असतात आणि साधी रेसिपी असते माझी। तर टमाटा पण आपला छान चिरून झालाय बघा। तर कांदा पण आपल्याला त्या पद्धतीने बारीक चिरून घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, मी हे मसाला भाताची रेसिपी ही बनवणार आहे। खूप टेस्टी लागते, तुम्ही नक्कीच करून बघा आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही। कांदा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे, उभा पातळ असा। तर कांदा आपला छान उभा चिरून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। असं मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला बघा। जरा आता हाताने असं हे करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बघा, सहज मोकळा होतो तो। सर्व कांदा मी मोकळा करून घेतलाय मैत्रिणींनो। आणि त्यानंतर मी इथे काय करणार आहे बघा, अद्रकचा तुकडा घेतलेला आहे मी। ते अद्रक आपल्याला किसून घ्यायचे छोट्या किसणीने। तुम्ही अद्रक वाटून आणि लसूण वाटून त्याची पेस्ट पण टाकू शकता, पण मी इथे किसूनच घेतलेले आहे। छोट्या किसणीने कसं छान बारीक किस पडला जातो। तर छान आपला अद्रक किसून झालेले आहे बघा। तर इथे एक बटाटा घेतलाय, तो पण आपल्याला चिरून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने। आणि त्यानंतर मैत्रिणींनो, इथे मी सोयाबीन घेतले होते। गरम पाण्यामध्ये मीठ टाकून हे सोयाबीन मी भिजून घेतलेत बघा। छान भिजल्या गेलेले आहेत बघा। आणि हे चांगलं चोळून आपल्याला हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। पाहू शकता अशा पद्धतीने छान चोळून धुवायचेत आपल्याला हे सोयाबीन आणि सर्व पाणी छान सगळं काढून टाकायचे। तर इथे मी एक डब्बा तांदूळ घेतलेले, पाहू शकता तुम्ही।
तर त्यानंतर आपल्याला हे तांदूळ पण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल ते लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय, रेसिपी माझी ही मला कमेंट करून नक्कीच सांगा। आवडली तर मैत्रिणींना शेअर करा। ते तांदूळ स्वच्छ आपले धुवून झालेले आहेत, पाहू शकता मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे आणि कुकर आपला छान गरम झालेला आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला 1-1.5 पळी तेल टाकून घ्यायचे बघा। तेल तुमच्या अंदाजे कमी जास्त तुम्ही करू शकता। ते 1 चमचा आपल्याला जिरं टाकून घ्यायचे। तेल आपलं छान गरम झालेलं आहे बघा। जिरं छान फुलल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचं आहे। मी लसूण बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलाय। ते कांदा मी उभा बारीक चिरून घेतलेला बघा, उभा पातळ असा तो टाकून दिलेला आहे। आणि हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे। तेला व कांदा परतून घ्यायचे चांगला। कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला इथे टमाटा टाकून घ्यायचा आहे। मी टमाटा 1 चिरून घेतलेला तो टाकून दिलाय आणि अद्रक पण त्याच्या सोबतच टाकून दिले बघा। अद्रक आणि टमाटा हे छान तेलावर आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचे। अगदी सोपी मैत्रिणींनो ही रेसिपी बनवायला आणि खायला पण तेवढीच टेस्टी होणार आहे आणि पौष्टिक पण आहे। त्याच्यामध्ये आपण सोयाबीनचा वापर करणार आहे, तर सोयाबीन आपल्या शरीरासाठी पौष्टिकच असतं। तर हे सर्व छान मिक्स करून झालेले आहे माझं। त्यानंतर इथे काय करायचे, आपल्याला सोयाबीन आणि बटाटा हे तेलावरच 1-5 मिनिटं छान परतून द्यायचे आपल्याला। पाहू शकता अशा पद्धतीने। आणि शेंगदाणे आपल्याला टाकायचे थोडेसे। शेंगदाणे पण भातामध्ये टाकले ना खायला खूप छान लागतात, दाताखाली येतात ना ते मस्त लागतात शेंगदाणे, तर तुम्ही पण टाका। त्यानंतर मैत्रिणींनो इथे झाकण ठेवून घ्यायचे कुकरचं आपल्याला 1-2 मिनिटं। त्यानंतर परत एकदा हे सोयाबीन बटाटा कांदा सर्व हलवून घ्यायचे बघा, छान मिक्स करायचे आपल्याला। हे छान मिक्स झाल्याच्या नंतर काय करायचे मैत्रिणींनो, इथे कोथिंबीर टाकून घ्यायची। मी छान बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली ती टाकून दिलेली आहे आणि हे सर्व परत एकदा मिक्स करून घ्यायचे आपल्याला। मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने हे भात बनवून बघा, खूप छान होतो सोयाबीन टाकून। इथे मसाले घेतलेत पाहू शकता तुम्ही। कांदा मसाला घेतलेला आहे मी 2 चमचे, जिरी पावडर घेतली 1 चमचा, धना पावडर घेतली आणि बेडगी मिरची पावडर कलरची 1 चमचा घेतलेला आहे। थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे बघा। त्यानंतर हे मसाले सर्व आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत बघा। ते छान हे परतून झालेले आहेत आपले। त्यानंतर आपल्याला इथे तांदूळ टाकून घ्यायचे बघा। तांदूळ पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे मसाल्यासोबत। घाईच्या कामामध्ये तुम्ही ही रेसिपी जर बनवली ना मसाले भाताची, झटपट होती। हे सर्व परत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे वर खाली छान। मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। छान छान कमेंट करा। 1-2 मिनिटं आपल्याला ह्याच्यावर झाकण घ्यायचे ठेवून
म्हणजे तांदूळ पण आपले छान परतले जातात। परत एकदा आपल्याला हलवून घ्यायचे बघा हे। त्याच्यात पाणी टाकून घ्यायचे। मी 1 डब्बा तांदळाचा मी घेतलेला, तर आपल्याला 2 डब्बे पाणी टाकून घ्यायचे। त्याच्या डबल टाकायचे म्हणजे पाणी बरोबर भाताला होतं आणि भात पण आपला छान मस्त मोकळा फडफडीत भात होतो। पाहू शकता 2 डब्बे मी पाणी टाकलेले आहे। त्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा। मीठ टाकून झाल्याच्या नंतर सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे। मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। संपूर्ण व्हिडिओ पहा माझा। तर आता आपण काय करायचे, झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात। त्यानंतर आपण झाकण खोलून बघायचे। पाहू शकता कुकर आपला थंड झालेला आहे। तर झाकण खोलून आपण बघूया आपला भात झालाय का म्हणून। पाहू शकता मैत्रिणींनो, किती छान मोकळा भात झालेला आहे बघा। अशा पद्धतीने तुम्ही भात नक्कीच करून बघा। सोयाबीन भात खूप छान होतो। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली भाताची मला नक्कीच सांगा कमेंट करून। चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका मैत्रिणींनो। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन। तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो।